आपण आता याच्यामध्ये जाणार आहोत. इथं म्हणतात की भांगशी मातावरती आल्यानंतर त्याच्या बॅक साईडने जे आहे तर मध्ये येण्यासाठी भुयार आहे जे मंदिरापाशी निघतं. त्यामध्ये महालक्ष्मी मंदिर आहे. तिथं पाणी आहे एकदम असं कमी प्रमाणात आहे. खाली एकदम कॉन्क्रीटसारखं आहे पूर्ण दगडी. आणि इथं जे आपल्याला गणपतीची मूर्ती दिसते. आणि मूर्ती पण एकदम छान आहे अशी दगडामध्ये वाटते कोरलेली सारखी. मध्ये आल्यानंतर हे भुयारामध्ये आपण कोरलेलं भाग बघू शकता. आणि आता आपण पुढे जाऊया. चल पुढे चल. हां मी पण पहिली वेळेस आलो इथे. आणि हे बा महादेवाची पिंड आहे इथं एकदम छान अशी. आणि हर हर महादेव. हर हर महादेव. चला आता नंदीचं दर्शन घेऊन आपण आता पुढे निघूया. आणि या साईडनं इथं कंपाऊंड केलेलं आहे की तिथून पाण्याचं हे आहे तिथून मध्ये जाण्यासाठी. आणि पुढे आल्यानंतर आपण पाणी मध्ये भरपूर आहे. हां इथं गाळ साचलेलं आहे आणि पाणी त्याच्यामुळं भिंत याला कंपाऊंड इथं मध्ये भरपूर पाणी दिसतं कारण ते उजेड तेवढं दिसतं वरती जे आहे ना. आता इथून जे आपल्याला देवीकडे जाण्याचा मार्ग आहे. आणि थोडं पाणी हे तू गेलेलं आहे पण इथून म्हणून जास्त खोल नाही ना. इथं स्टेप आहे. एक पायरीसारखं इथं खाली उतरता नाही मध्ये कधीच नाही आलो. चाल दम्मानी चल बेटा काही नाही. इथं पाणी आहे थोडंसं वाढलेलं आहे आता. आणि नाही 124 वेळा येऊन पण मी ते एकदा पण नसून आले इकडं. हां चल चल चला मग पाणी उडी मारती. चला चला आता इथं थोडंसं वरती भाग आलेला आहे. इथं हो इथं सगळे आरामशीर जाऊ शकतात असा रस्ता बनवलेला आहे. आणि मला वाटतं नाही मला वाटतं ह्यो जुना रस्ता आहे सर देवीच्या इथं दर्शनाला येण्यासाठी. आणि वरती नंतर मंदिर बनलेलं आहे कारण की या देवीची ना एकदम खाली पहिल्यापासून. हां राईट. आणि आता आपण आलो इथं तर इथून आपल्याला असं देवीचं दर्शन घेता येतं. हे बघा इथं देवी दिसते तुम्हाला. म्हणजे गर्दी जास्त झाल्यानंतर हा बायपास मार्ग असेल. बरोबर. इथून आता आपल्याला या जाळीमुळे क्लिअर दिसत नाही आहे पण तरी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. हे बघा इथं आपण आता देवीचं दर्शन घेतो जे की वरतून येतो आपण ह्या साईडने. आणि तिथं आपल्याला या साईडने वरती आल्यानंतर इकडं आपल्याला देवीचं दर्शन घेता येतं. आणि हा भुयारी मार्ग एकदम शॉर्टकट आहे देवीकडे येण्यासाठी. आणि मी तर म्हणतो प्रत्येकाने हा एक्सपिरियन्स केला पाहिजे कारण की इथं येऊन आपल्याला देवीचं दर्शन घेता येतं. आणि इथं दरवाजाजवळ एकदम छोटी जागा आहे की आम्हाला असं वाकून उभं राहावं लागतं आहे. तर चला देवीचं दर्शन घेतलं आहे सगळ्यांनी तर आपण आता याच्यावरती ते मंदिर आहे मग वरचं. हां हे ना याच्यावरती म्हणजे मंदिराची पुढंच आहे ना वरती. त्याच्यातूनच मूर्ती मध्ये येण्यासाठी जागा आहे. पण तुम्ही कसं बनवलं आपल्याला याच्यावरती सगळं कॉलमवरती कॉलम म्हणजे कोरलेलं आहे सगळं. आणि इथं लाईट पण आलेली बरं सर. हे बघा केबल वगैरे सगळे लाईट पण आलेले आहे. मुन्नाच्या धंद्यामध्ये यासाठी की मुन्नानं आपल्याला हा रस्ता दाखवला आहे कारण की तो आधी येऊन गेला त्यामुळे आपल्याला हिंमत झाली येण्याची. हां आणि लाईट असल्यावर तर काही अवघड नाही सर येण्यासाठी. पण इतके दिवस आपण आलो नाही कारण की दरवाजाला हे लावलं गेट लावलं. नाही गेट पॅक केलेलं होतं त्याच्यामुळे आपल्याला इकडे यायला भेटलं नाही. आज ओपन असल्यामुळे आपल्याला येता आलं. सर्वला Z+ सुरक्षा देण्यात आलेली इथे. आता आपण महादेव पिंडीजवळ आलो आहे. इथून आता गणपती मंदिर गणपतीची मूर्ती आहे. आता आपण रिटर्न निघालो आहे बाहेर. चल दम्मानी चाल बेटा कडे पोहोचल्या. चला आता आपण आलेलो आहे आतमध्ये जाऊन. आणि छान असा एक्सपिरियन्स आम्हाला आलेला आहे इथं आल्यानंतर
का आम्ही इतक्या वेळेस भांगशी माताला आलो आहे, पण पहिली वेळेस असं झालं आहे का आम्हाला मध्ये जाण्यासाठी भेटलं आहे आणि आपण शॉर्टकट जाऊन देवीचं दर्शन घेतलेलं आहे. तर हा तो मार्ग इथं येण्यासाठी. तर सर्वांनी एकदा यावे इथे आणि अवश्य भेट द्यावे. का इथून जर तुम्हाला मध्ये जाण्यास भेटलं आहे तर 100% जावं आहे. कसलीही भीती नाही, कसलाही धोका नाही आणि आपल्याला मूर्तीही छान प्रकारे दिसते.